विकास आघाडी पार्टीच्या वतीने नांदेड लोकसभा मतदारसंघातून सुरेश राठोड यांना उमेदवारी। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये स्वागत। आज दिनांक 16 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोग निवडणूक तारखेची घोषणा करणार आहे। घोषणेपूर्वीच सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली असून याच अनुषंगाने आज महाराष्ट्र विकास आघाडी पार्टीची पत्रकार परिषद 20वा हॉटेल नांदेड येथे संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब पाटील यांच्या आदेशावरून नांदेड लोकसभा मतदारसंघातून सुरेश राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष मारुती राठोड गोंडगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। जिल्हाध्यक्ष राठोड म्हणाले की महाराष्ट्र विकास आघाडी पार्टी महाराष्ट्रातून लोकसभेच्या 20 जागा लढवणार आहे व आज पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नांदेड लोकसभा मतदारसंघातून सुरेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे। आम्ही पूर्ण ताकदनिशी निवडणूक लढवून नक्कीच विजयी होऊ अशी अपेक्षा आहे। यावेळी सुरेश राठोड, शेख मुस्तफा, सुनीता वेरुळकर सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वृत्त। ॲडव्होकेट अण्णाराव पाटील, आदरणीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील जे सर्व आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे यांच्यामार्फत आज ही निवडणूक लढण्याची घोषणा झालेली आहे लातूरहून। त्यात जिल्हाध्यक्ष आमचे मारुती राठोड हे आमच्यासोबत आहेत आणि येणाऱ्या या 24च्या निवडणुकीत मी आज वचनबद्ध आहे। जर भरघोस मताने मला निवडून दिलं तर मी आपल्या सर्वांसाठी रोजगाराची हमी देतो। सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी आणि नोकरींची संधी कशी लाभेल यासाठी मी संसदमध्ये बोलण्याची भूमिका मांडेल आणि निश्चितच आपल्या सगळ्या बाजू मांडून विकासाचा धागा वंचितांना मिळण्याचा प्रयत्न मी अविरत करेन। आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ राठोड यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी घोषित करतोय आणि आम्हाला खात्री आहे की नांदेड लोकसभेमधील सर्वच आमचे बांधव जे की आम्ही सुरुवातीपासूनच तळागाळापासून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत। सुरेश भाऊचाही चांगला संघर्ष आहे। सुरेश भाऊचा पूर्ण आम्ही इतिहास पाहिल्याच्या नंतर त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्यातील पूर्ण माहिती घेऊनच आदरणीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांना घोषित केलेली आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या ठिकाणी घोषित करतोय की आम्हाला निश्चितच आशा आहे की नांदेड लोकसभा ही आमच्या ताब्यात येईल आणि आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल ही आम्हाला आशा आहे।